सवर्ण आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय आणि आता एका आठवड्यात या कायद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल। या कायद्यामुळे आर्थिक मागास सवर्णांना 10% आरक्षण मिळणार आहे। लोकसभा आणि राज्यसभेत सलग 2 दिवस चर्चा झाल्यानंतर सवर्ण आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर केलं जाईल करण्यात आलेलं आहे। आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात महाराष्ट्रात कोणत्या जातींना हे आरक्षण मिळू शकतं आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी कोणते निकष आहेत ते। मराठ्यांना 32% आरक्षण तर ब्राह्मणांना 4%, लिंगायत राजपूतांना 4%, मुस्लिमांना 11%, बिगर अधिसूचित मनपा क्षेत्रात 627 फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचा निवासी भूखंड असेल त्यांना देखील मिळणार आहे। सध्या आरक्षण नसलेल्या उच्चवर्णीय मानल्या जाणाऱ्या जाती, वार्षिक उत्पन्न ज्यांचं 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळेल। 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन ज्यांची आहे त्यांना देखील, 1000 वर्गफुटापेक्षा कमी क्षेत्रफळाचं घर ज्यांचं आहे त्यांना देखील आरक्षण मिळणार आहे।